सेल्फ हिप्नोसिस. काल आपण क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन पाहिलं, त्याच्या आधी आपण अफर्मेशन्स पाहिल्या. पण अफर्मेशन्स, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन या अधिक परिणामकारकपणे तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याच्यासाठी सर्वोत्तम पद्धत आहे सेल्फ हिप्नोसिस. सेल्फ हिप्नोसिस म्हणजे काय, सेल्फ हिप्नोसिस कशा प्रकारे केलं जातं आणि याचा काय फायदा आहे, या गोष्टी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणं, समजून घेणं एक खूप मोठी प्रोसेस आहे. हे प्रॉपर याचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि तरच ते वापरलं तर ते अधिक परिणामी तुम्हाला फायद्याचं आहे. पण अनेकदा लोकांना असं वाटतं की युट्यूबवर पाहून, ऑडिओज ऐकून आपल्यामध्ये चांगले बदल होतील, पण याच्या शक्यता खूप आहेत. पण त्या न होण्याच्या उलट त्याच्यात बिघाड होण्याच्या अनेक शक्यता आहेत. तर त्यापेक्षा तुम्ही याचं प्रशिक्षण घेऊन व्यवस्थितपणे शिकलात तर याचा फायदा जास्त होतो, हे तितकंच खरं आहे. तरीही तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून आजचा हा प्रयत्न आहे. लक्षात घ्या. तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे, व्हॉट इज युअर चॉईस. मी आता एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, याच्यापैकी तुमची निवड काय असेल हे तुम्ही कागदावर लिहून ठेवा किंवा ठरवून ठेवा, मला नंतर सांगा. ठीक आहे. समजा तुम्ही आहात, तुम्हाला खूप तहान लागलेली आहे आणि एका हॉटेलमध्ये गेलेले आहात आणि तुम्ही तिथं पाणी मागितलेलं आहे आणि तुमच्या समोर पाण्याचा ग्लास आणून दिलेला आहे. तुम्हाला दिसत आहे पाणी गढूळ आहे, अस्वच्छ आहे, त्याच्यात कचरा आहे, माती आहे, जे काय असेल, तुम्हाला ते पिण्यासाठी दिलेलं आहे. तुमचा निर्णय काय असेल विचार करा. आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला आणि तिथं तुम्ही पुन्हा एकदा पाणी मागितलं आणि तिथं तुम्हाला ग्लास दिलेला आहे, तो स्वच्छ पाण्याचा आहे. इथं तुमचा चॉईस काय असेल. जनरली तुम्ही सर्वसाधारण आपली एक मानसिकता पाहिली तर तुम्ही कोणतं पाणी प्याल हे तुम्हाला माहित आहे. एवढं लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर आपण पुढं या गोष्टी पाहूया. तुर्तास सेल्फ हिप्नोसिस याबद्दल आपण थोडंसं या माइंड मॅपच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सेल्फ हिप्नोसिस याबद्दल आपण 4-5 गोष्टी माहित करून घेणार आहोत. त्यातली पहिली आहे अंतर्मन प्रोग्रॅमिंग करण्याची सर्वोत्तम पद्धत. सेल्फ हिप्नोसिस कशी आहे, स्वसंमोहन म्हणजे काय, स्वसंमोहनाचे महत्व काय आहे, स्वसंमोहन का शिकायला पाहिजे, ते कसं शिकता येईल, या गोष्टी थोडक्यात आपण पाहणार आहोत. स्वसंमोहन या विषयाचा किंवा स्वसंमोहन या पद्धतीचा ज्याने शोध लावला, खऱ्या अर्थाने ज्याने जीवनात वापरलं, त्यांचं नाव आहे डॉक्टर इमेल पोए. हे सायकोलॉजिस्ट होते, लॉयर होते आणि इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा होते. त्यांनी स्वतः जीवनामध्ये अनेक पडझड पाहिल्या, अनेकदा अपयश पाहिलं आणि मग सेल्फ हिप्नोसिस ज्यावेळी त्यांना समजलं, त्याचा वापर केला आणि त्यातून त्यांनी जीवनाला खूप मोठा आकार दिला. त्याची अनेक पुस्तकं, त्यांची अनेक कार्य आजही जगभरात फेमस आहेत. त्यांना सेल्फ हिप्नोसिसचे जनक म्हणून ओळखला जातो. जो तुम्हाला फोटो दिसतो वरच्या बाजूचा तिथे आहेत. त्याच्यानंतर सध्या डॉक्टर ब्रूस लिम्प्टन यांनी, हे बायोलॉजिस्ट आहेत अमेरिकन, यांनी व्यक्तीच्या जीवनावर आजूबाजूच्या परिस्थितीचा कसा परिणाम होतो, सबकॉन्शियस माइंड हे जन्मतः जसं प्रोग्राम होत जातं आणि ते बदलता येत नाही, अशा अनेक धारणा होत्या. जेनेटिक आजार वगैरे हे जात नाही. पण तुमच्या सभोवतालची परिस्थिती, तुमची मानसिक स्थिती जर तुम्ही बदलू शकलात आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रॉपरली प्रोग्राम करू शकलात तर तुम्ही तुमचे मानसिक, शारीरिक आणि इतर कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकता ज्या तुम्हाला समस्या निर्माण करतायत, आव्हानं देत आहेत. अशा प्रकारे त्यांचं संशोधन आहे. 40 वर्षे संशोधन केल्यानंतर ब्रूस लिम्प्टन त्याच्या व्याख्यानात असं सांगतात की आपली परिस्थिती आपल्या मानसिकतेनुसार आपण सहज बदलू शकतो. हे आता आपण ऐकलं होतं, पण सायकोलॉजिकली, सायंटिफिकली त्यांनी हे सिद्ध करून सुद्धा दाखवलेलं आहे. अशा प्रकारे डॉक्टर ब्रूस लिम्प्टन यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वसंमोहन हे तुमच्या अंतर्मनाला प्रोग्राम करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे असं ते सांगतात. सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती असं ते विचारल्यानंतर त्यामध्ये ज्या पद्धती सांगतात, मग अफर्मेशन्स आहेत, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह पद्धत ते हिप्नोसिस सांगतात. आणि हिप्नोसिस मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःहून स्वतःला हिप्नोटाईज करणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे असंही ते सांगतात. आणि हिप्नोसिस किंवा हिप्नोथेरपी किंवा सेल्फ हिप्नोसिस ही सर्वोत्तम पद्धत आहे असं ते मानतात. आता नक्की स्वसंमोहन म्हणजे काय, असा अनेक लोकांना प्रश्न असतो की स्वसंमोहन म्हणजे नक्की काय आहे. स्वतःच्या इच्छेने स्वतःला संमोहित करणे म्हणजे स्वसंमोहन होय. तुम्ही स्वतःच्या बाह्य मनाला काही काळासाठी फ्रीज करता. तुमचे जे नकारात्मक विचार करणारं मन आहे किंवा विचार करणारं तुमचं मन आहे, बाह्य मन, त्याला काही काळासाठी फ्रीज करता आणि जे ऍक्शन ओरिएंटेड तुमचं मन आहे, कॉन्शियस माइंड, त्याला तुम्ही थेट कनेक्ट करता स्वतःहून.
तर ती जी प्रोसेस आहे त्याला आपण सेल्फ हिप्नोसिस किंवा स्वसंमोहन असे म्हणतो. आणि सबकॉन्शियस माइंडला तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इच्छित परिणाम करण्यासाठी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सूचना देऊन किंवा विशिष्ट पद्धतीने त्याला प्रोग्राम करणं, त्याला आपल्यासाठी तयार करणं, त्याला संपर्क करणं, ही सगळी प्रोसेस स्वसंमोहनामध्ये येते, एवढं लक्षात घ्या. थोडक्यात काय तर स्वतःला विशिष्ट पद्धतीने संमोहन अवस्थेत न्यायचं, स्वतःला संमोहन करायचं आणि स्वतःच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत किंवा आपल्याला जे बदल पाहिजे आहेत त्यानुसार बदल घडवून आणण्यासाठी त्याला प्रोग्राम करायचं. एवढी प्रोसेस आहे, सोपी आहे. स्वसंमोहनाचं महत्व काय आहे? जनरली तुम्ही स्वसंमोहन किंवा हिप्नोसिस या टर्म्स ऐकल्यानंतर, या कॉन्सेप्ट ऐकल्यानंतर किंवा या थेरपी बद्दल ऐकल्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं की मानसिक त्रास कमी करण्यासाठी, अगदी बरोबर आहे, ताणतणाव कमी करण्यासाठी. फक्त ताणतणाव कमी करण्यासाठी असतो का? नाही, तर व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा याचा फायदा होतो. अगदी विद्यार्थ्यांपासून हे सगळे शिकू शकतात. विद्यार्थ्यांपासून अगदी वयस्कर व्यक्तींच्या पर्यंत सर्वांनाही सहजपणे शिकता येतं. अनेक लोकांना काही मानसिक त्रास असतात, मानसिक आजार असतात, डिसऑर्डर असतात, त्याच्यासाठी कित्येक वर्ष औषध आणि ट्रीटमेंट्स घेत असतात. 10-10, 12-12, 15-15 वर्ष. आजार कमी होण्याची शक्यताही असतात, पण आजार कमी करणं त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर असतं. पण तोही त्याला जर औषध गोळ्यांना सपोर्ट करत नसेल आणि तो आजार वाढत गेला तर तो आजार एकच सुरुवातीला जो डिटेक्ट झाला होता तोच पुढे राहणार आहे का? सुरुवातीला जो डायग्नोज झाला होता तोच पुढे कंटिन्यू राहणार आहे का? नाही, त्याच्यात अनेक बदल होत जातात. आजाराचं परत वेगवेगळ्या आजारांमध्ये रूपांतरण होत जात असतं. पण अशा वेळी जर तुम्ही सेल्फ हिप्नोसिसची मदत घेतली तर ते आजार पूर्णपणे मनातून काढून टाकता येतात आणि सेल्फ हिप्नोसिस हे सहजपणे शिकता येतं आणि वापरता सुद्धा येतं. पण मानसिक त्रास असणाऱ्या व्यक्तीने हे जाणीवपूर्वक एक प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तुमच्या लहानपणापासून आतापर्यंत मनामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं प्रोग्रॅमिंग झालं असतं आणि त्या प्रोग्रॅमिंगमुळे तुमच्या एक बिलीफ सिस्टम बनलेले असतात की मला अपयश येणारच, माझ्या जीवनात काही चांगलं होणार नाही, माझं नशीबच चांगलं नाही, माझ्या जीवनात काहीच चांगलं होत नाही, माझ्या जीवनात असं का होतं. अशा अनेक गोष्टी असतात की ज्यात तुम्ही स्वतःची सेल्फ इमेज, सेल्फ इस्टीम इतकी निगेटिव्ह बनवलेली असते की जीवनात कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा नकारात्मक असतो आणि माझ्या जीवनात जे काही परिणाम मिळतील ते नकारात्मकच असतात असं तुमचा ठाम विश्वास झालेला असतो. कधी चांगलं होईल यावर विश्वास बसणं खूप कठीण होत असतं. करायच्या खूप चांगल्या गोष्टी असतात पण परिणाम चांगलेच मिळतील याच्यात खूप शंका तुम्ही घेत असता. तर अशा बिलीफ सिस्टम दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःहून याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता, हे लक्षात घ्या. एक तर हिप्नोथेरपी घेऊन तुम्ही स्वतःच्या माइंडला रिप्रोग्राम करू शकता, पण सेल्फ हिप्नोसिस शिकला तर लाईफ टाइम तुमच्याकडे एक थेरपीसाठी दिलं जाणारं टेक्निक कायमस्वरूपी उपलब्ध असतं. म्हणून ते शिकता आलं तर चांगलं आहे बिलीफ सिस्टम दूर करण्यासाठी. सर्वात महत्वाचं आहे अंतर्मनाला प्रोग्राम करण्यासाठी. वरल्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या एक एक करत त्या सगळ्या अंतर्मनाला प्रोग्राम करण्यासाठीच आहेत. तरीही अधिक दृष्ट्या थोडं व्यापक अर्थाने पाहायचं असेल तर कशा प्रकारे अंतर्मनाला प्रोग्राम करता तुम्ही? व्यावसायिक वाढ होण्यासाठी, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुमची ग्रोथ व्हायला पाहिजे असते, तुमचा विकास व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही सेल्फ हिप्नोसिसचा वापर करू शकता. रोजच्या रोज आणि सहजपणे करता येतं. स्वतःला आर्थिकदृष्ट्या प्रोग्राम करण्यासाठी लहानपणापासून आपण अशा कौटुंबिक परिस्थितीत वावरलेलो असतो, वाढलेलो असतो, अशा सोशल लाईफ मध्ये जगलेलो असतो जिथं पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, पैसा म्हणजे नकारात्मक गोष्ट आहे असं वाटू लागतं. अशा खूप काही धारणा असतात. पैशांबद्दलच्या नकारात्मक धारणा तुमच्या मनात लहानपणापासून बनलेल्या असतात. त्या दूर करण्यासाठी आणि पैशाला अट्रॅक्ट करण्यासाठी, स्वतःला पॉझिटिव्हली पैशांबद्दल प्रोग्राम करण्यासाठी सेल्फ हिप्नोसिस तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. अनेक नकारात्मक धारणा दूर करण्यासाठी, स्वतःबद्दलच्या आणि इतरांच्या बद्दलच्या सुद्धा, इव्हन जीवनाबद्दलच्या, आपल्या आजूबाजूच्या वस्तूंबद्दलच्या एक नकारात्मक धारणा मनात बसलेल्या असतात. काही असे मानसिक त्रास झालेले असतात, काही काही घटना अशा घडलेल्या असतात की ज्याचा मानसिक त्रास आपल्याला होतो, धक्के बसतात. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपला एक पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन बनतो की त्यामुळे आपण खूप नकारात्मक धारणा मनात बाळगून असतो. तर त्या दूर करण्यासाठी सेल्फ हिप्नोसिस तुम्हाला मदत करतं. आणि ध्येय साध्य करण्यासाठी, गोल ओरिएंटेड तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःच्या मनाचं प्रोग्राम करण्यासाठी आणि जीवनामध्ये काही अशा गोष्टी ज्या अट्रॅक्ट करण्यासाठी. अनेक लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या विचारांच्या मध्ये बदल, तुमच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असणारे बदल, तुमची सकारात्मकता, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला निर्माण करायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला
सेल्फ हिप्नोसिस खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. थोडक्यात काय तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला अतिशय चांगल्या प्रकारे सकारात्मकरित्या प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला सेल्फ हिप्नोसिस मदत करत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात, ज्यावेळी तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या सामर्थ्याचा वापर करता. समूह उपचार करणाऱ्या व्यक्तींकडून तुम्ही ज्यावेळी हिप्नोथेरपी घेता, त्यावेळी ते तुमच्या कॉन्शियस माइंडला फ्रीज करतात आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करतात. आता इथं तुमचा काही संबंध एवढा जास्त येत नाही, कारण तुम्ही त्यांची ऑर्डर फॉलो करता. पण ज्यावेळी तुम्ही सेल्फ हिप्नोसिस करता, त्यावेळी तुम्ही स्वतःच तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या कॉन्शियस माइंडला फ्रीज करत असता. एकंदरीत काय, तुमच्या कॉन्शियस माइंड कडूनच तुम्ही स्वतःला सबकॉन्शियस माइंड कडे नेत असता. म्हणजे तुमचे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यांच्यामध्ये एक चांगलं रिलेशन, त्यांच्यात एक सुसंवाद तयार करत असता, एक गुड कम्युनिकेशन तयार करत असता. आणि ही सर्वोत्तम गोष्ट आहे, लक्षात घ्या, की जिथं तुम्ही स्वतःला खूप चांगल्या प्रकारे बदलवू शकता. तुमच्या कॉन्शियस माइंड मध्ये आणि सबकॉन्शियस माइंड मधलं रिलेशन म्हणजे आजचं जे तुम्ही जीवन जगत आहात ते आहे. स्वसंमोहनाचं महत्व तुम्हाला समजलं असेल तर का शिकावं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर जीवनात खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल, आता जे काही तुमचं वय आहे, एवढ्या वर्षात तुम्ही अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत, अनेक मानसिक धक्के सहन केलेले आहेत, आघात सहन केलेले आहेत. एवढं सगळं करून तुम्ही टिकून आहात, कारण तुमच्या मनाची ती ताकद आहे आणि तुमच्या आजूबाजूला ज्या चांगल्या घटना घडल्या त्याचाही तो परिणाम आहे. याचा अर्थ काय, तर सकारात्मक गोष्टी तुम्हाला कितीही नकारात्मक गोष्टीमध्ये टिकवून ठेवण्यास मदत करत असतात. म्हणून अशा परिस्थितीवर जर अधिक प्रकारे तुम्हाला मात करायची असेल, तर जीवनात प्रगती करण्यासाठी तुम्हाला सेल्फ हिप्नोसिस खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. दुसरी गोष्ट, सध्याच्या काळात मनोशारीरिक दृष्ट्या अनेक लोक अस्थिर झालेले आहेत. मग लहान मुलांपासून अगदी वयस्क लोकांच्या पर्यंत सुखसुविधा, पैसा किंवा इतर सगळी भौतिक साहित्य ज्याच्यातून जीवनाचा आनंद घेता येतो, हे सगळं उपलब्ध आहे. पण मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मोस्टली तुमच्या मनात तयार होतात आणि ते शरीरावर बेतात. त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतो. तर अशा गोष्टीतून स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी किंवा अशा गोष्टी जर तयार झाल्यात, तर त्यातून सहजतेने बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सेल्फ हिप्नोसिस कायमस्वरूपी मदत करतं. तुमच्या मनाच्या सामर्थ्याचा वापर करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात स्वसंमोहन तुम्हाला मदत करतं आणि ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत आहे. हे आतापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे. कोणत्याही प्रशिक्षणाचा पाया स्वसंमोहन आहे. याचा अर्थ काय, तर तुम्ही आतापर्यंत जे काही टेक्निक शिकत आहात, मग NLP असेल, रेकी हिलिंग असेल, माइंड पॉवर असेल किंवा अनेक अशा पद्धती आहेत ज्या तुम्ही शिकत आहात. मेडिटेशन असेल, काही आध्यात्मिक संस्था तुम्ही जॉईन करता, की तिथे जाऊन तुम्ही पहाटे जाऊन मेडिटेशन वगैरे करत असता. त्याला ओरिएंटल हिप्नोसिस म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा पायाच मुळात सेल्फ हिप्नोसिस आहे. ज्यावेळी बॉडी रिलॅक्स करायला जाता, त्यावेळी सेल्फ हिप्नोसिसचाच वापर करत असता, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जगात कोणतीही गोष्ट शिका, ती सेल्फ हिप्नोसिस आहे. मग का नाही की जाणीवपूर्वक ती व्यवस्थितपणे शिकून त्याचा वापर केला जाऊ शकतो, है ना? तर मुद्दाम होऊन तुम्ही ते शिकलात आणि त्याचा वापर केलात, तर त्या अनेक गोष्टी ज्या तुम्ही आधी शिकलेल्या आहेत, ज्या प्रशिक्षण घेतलं आहे, त्याचा अधिक चांगल्या प्रकारे वापर तुमच्या जीवनात करून घेता येतो. सेल्फ हिप्नोसिस हे एकदा शिकणं आणि जीवनभर त्याचा फायदा करून घेण्यासारखं आहे. तुम्हाला एकदा शिकावं लागतं. हे काय रोज-रोज शिकायचं आहे का? ह्याच्यात काय अपग्रेडेशन झालं तर तुम्ही ते अभ्यास करू शकता. पण एकदा बेसिक त्यातलं कळालं, त्याच्या पद्धती कशा वापरायच्या हे कळालं आणि सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम कसं करायचं आहे आणि हिप्नोसिस अवस्थेत जाऊन बाहेर कसं यायचं आहे, या बेसिक गोष्टी एकदा तुम्हाला कळाल्या, की पुढं काही नवीन टेक्निक्स आल्या तर तरी त्या तुम्ही सहजतेने शिकू शकाल आणि एकदा शिकलात तर आयुष्यभर त्याचा फायदा आहे. तोटा कधीच नाही होत. लक्षात घ्या. याचे कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाही. कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही. तुम्ही सहजपणे शिकू शकता, सहजपणे याचा वापर करू शकता आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय स्वतःला प्रोग्राम करू शकता. सर्वात महत्वाचं काय, तर हे सहज शिकता येतं आणि वापरता येतं. हे सायंटिफिक आहे. घर बसल्या एखादं तुम्ही शांतपणे हे शिकू शकता आणि हे आम्ही कित्येक लोकांना, हजारो लोकांना मी आजपर्यंत शिकवलेलं आहे आणि त्याचा वापरही लोक करत आहेत. तर त्या दृष्टीने तुम्ही शिकू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ही नैसर्गिक प्रोसेस आहे. ऑलरेडी तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी हिप्नोसिसच्या संमोहनाच्या अवस्थेतूनच जागे झालेले आहात आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा संमोहन अवस्थेतच जात असता. म्हणजे हे ऑलरेडी नैसर्गिकरित्या तुमच्या जीवनात घडतच आहे. ही सर्वोत्तम पद्धत आहे. ते शिकले तर अधिक चांगला फायदा होतो. ऑलरेडी तुम्ही कित्येक वर्ष याचा वापर करत आहात. तर ते कशा प्रकारे करत आहात? जर तुम्ही पॉझिटिव्हली करत आहात, कळत नकळतपणे, तर तुमचं जीवन आज पॉझिटिव्हली घडत आहे.
जर तुमच्या जीवनात आज अनेक गोष्टी अशा संघर्ष निर्माण करणाऱ्या, आव्हानं निर्माण करणाऱ्या आणि निगेटिव्ह असतील, तर तुम्ही निगेटिव्हली त्याचा वापर करता ते लक्षात घ्या. म्हणून शिकून पॉझिटिव्हली त्याचा वापर करणं हे तुमच्या सर्वस्वी हातात आहे. थोडं स्लाइडकडे जाऊया आपण, ठीक आहे. पॉवर्टी अँड मेंटल डिसऑर्डर अ विशियस सर्कल नावाचा एक रिसर्च आहे. तुम्हाला निगेटिव्ह बनवत नाही, पण तुम्हाला थोडंसं सिरियस बनवतोय तुमच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनासाठी. WHO चा एक रिपोर्ट आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा. याच्यामध्ये काय सांगतात बघा, गरिबी आणि मानसिक आजार या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. ज्या घरात गरिबी असते त्या घरात मानसिक आजार असताच असतात, आणि ज्या घरात मानसिक आजार असतात मग ते घर कितीही श्रीमंत अवस्थेत असो ते हळूहळू गरिबीकडे जातच जातं. म्हणजे गरिबी आणि मानसिक आजारांचा त्या दोघांचा एक खूप जवळचा संबंध आहे. ज्या घरात गरिबी असते त्या घरात व्हायलन्स असतात, ट्रॉमॅटिक आजार असतात, सुसायडल थॉट्स करणारे लोक असतात, डिप्रेशन मध्ये असतात, अनेक अब्युजिंग गोष्टी घडत असतात, मारहाण है ना, अशा अनेक गोष्टी, व्यसन करत असतात. अशा कित्येक गोष्टी आहेत जे तुम्ही पाहिलेले आहेत, आजूबाजूच्या लोकांच्याकडून ऐकलेले आहेत, पेपरला वाचता, की जिथं तुम्ही मेंटली खचलेले असता तिथं तुम्हाला विविध आजारांची तयारी होते. त्याच्यावर खर्च तुम्ही करत जाता बरे होण्यासाठी, आणि वर्षानुवर्षे जर खर्च करत असाल तर हळूहळू तो खर्च तर वाढतच जातो. शिवाय ज्या व्यक्तीवर तुम्ही खर्च करत असता तो याचा आजारी जर वाढत गेला तर त्याची क्रिएटिव्हिटी, त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाते, तो काम करण्यास कमी होतो, त्याची कार्यक्षमता कमी होते, त्याचं उत्पादन कमी होतं. एका बाजूने त्याचं इन्कम खचत जातं, उलट त्याच्यावर होणारा खर्च घरातल्या लोकांचा अधिक वाढत जातो. म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या इन्कम कमी होऊन खर्च वाढत जाणे, आणि पुढं पुढं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे म्हणते किंवा कोणताही सायकॅट्रिक असेल तर त्यांना भेटा, ते तुम्हाला सांगतील की एका घरात जर एक डिसऑर्डर खाली किंवा मानसिक तणावाखाली व्यक्ती असेल आणि तो जर वाढत गेला तर त्याला सांभाळणार आजूबाजूच्या व्यक्ती किंवा त्या घरात त्याच्या सोबत राहणारी व्यक्ती, त्यापैकी किमान 3 लोक परत त्याच्यासारखे बनू लागतात. मग घरात लहान मुलं असतील तर त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे काय, तर एक माणूस इफेक्ट करत असतो, त्यांनाही तसेच निगेटिव्हली प्रोग्राम करत राहतो, आणि पुढे जाऊन त्यांचीही प्रोडक्टिव्हिटी कमी होते, त्यांचं इन्कम कमी होत जातं इनडायरेक्टली सगळे. आणि त्यांच्यावरचा खर्च जो औषध गोळ्यांसाठी किंवा उपचारांसाठी असतो तो वाढत जातो. इनडायरेक्टली इन्कम कमी होऊन खर्च वाढत गेल्यामुळे गरिबी येतच जाते. आणि जिथे गरिबी असते तिथे ऑलरेडी अशा मानसिक आजारावर जास्त खर्च करणं शक्यच नाही, तर ते आजार वाढत जातात. हेल्थ ऑर्गनायझेशन असं सांगतं की या दोन्ही असेच, हे एक असं सर्कल आहे की जे कधी संपत नाही, आणि मग हळूहळू फिजिकल डिसऑर्डर सुद्धा तयार होतात आणि त्याच्यावरचाही खर्च वाढत जातो. जे संपणारं नाहीये, हे कधीतरी एकदा तुम्ही याच्यावर विचार करा. आजच करा असं सांगत नाही, पण याच्याबद्दल थोडंसं जागरूक व्हा. तुम्हाला जर असे काही प्रॉब्लेम्स असतील, आजूबाजूला कोणाला प्रॉब्लेम असतील तर त्यांना सुचवा. निदान हिप्नोथेरपी घ्यायला शिकवा, निदान औषध उपचार घ्यायला सांगा. औषध उपचारांसोबत सायकोलॉजिकल काउन्सिलिंग किंवा हिप्नोथेरपी सारखं एक चांगलं टूल आहे त्याचा वापर करायला सांगा. आणि जर याच्यासाठी एवढा खर्च करायचा नसेलच तर मग आम्ही जे शिकवतोय त्याप्रमाणे सेल्फ हिप्नोसिस शिका, ज्यात या गोष्टी तर क्लिअर करतोच आम्ही थेरपीद्वारे, प्लस तुम्हाला याचा वापर कसा तुमच्या जीवनात करायचा त्याही गोष्टी शिकवतो. म्हणून थोडंसं याच्यावर विचार करा असं मला सांगायचं होतं, म्हणून हे सांगतोय. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती परिस्थिती ओळखा, त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ही मदत करतं. म्हणून सेल्फ हिप्नोसिस शिका. बरं, सेल्फ हिप्नोसिस किंवा हिप्नोथेरपी किती इफेक्टिव्ह आहे तर ते पहा. सायकोथेरपी, सायकोथेरपीच्या ज्या इतर पद्धती आहेत, मग काउन्सिलिंग असेल किंवा इतर काउन्सिलिंगच्या पद्धती असतील, औषध उपचार असतील, अँटी डिप्रेशन्स वगैरे तुम्ही जे घेत असाल डॉक्टरांच्याकडून असे असतील, असे 799 ऑलमोस्ट 700 सेशन्स केल्यानंतर तुम्हाला 38% रिझल्ट येतो. म्हणजे 799 सेशन तुम्हाला करावे लागतील, 799 वेळा ते उपचार घ्यावे लागतील, त्यावेळी तुम्हाला 38% रिझल्ट येतात. इतर बिहेव्हिअरल थेरपी आहे, जसं सीबीटी आहे, आरबीटी आहे, एनएलपी सारखं काही टूल आहे, अशा प्रकारच्या ज्या थेरपी आहेत याचा वापर जर तुम्ही केला, याच्यात सेशन जर तुम्ही घेतले तर 22 सेशन्स नंतर 72% म्हणजे 72% रिझल्ट येतात. म्हणजे त्या आजारामध्ये सुधारणा होते किंवा तो व्यक्ती रिकव्हर होतो. आणि त्याच जागी जर तुम्ही हिप्नोथेरपी घेतला फक्त 6 सेशन्स नंतर 93% रिझल्ट येतात, 93%. आणि यातले काही मोठे आजार सोडले, जसं व्यसन आहेत किंवा इतर काही मेंटल डिसऑर्डर की ज्याचा परिणाम जास्त असतो, ते जर बाजूला केल्याने हिप्नोथेरपी दिली तर 98% पर्यंत त्याचे रिझल्ट असतात. हे मी नाही सांगत, खाली नाव लिहिलेलं आहे.
success rates after a review in various therapy techniques. Source: Psychotherapy Magazine, व्हॉल्यूम 7, नंबर 1. अल्फ्रेड ए बॅरियस यांनी केलेल्या रिसर्च वरून आणि पब्लिश केलेल्या पेपरवरून सिद्ध झालेला आहे. हे सायंटिफिकली त्यांनी प्रूव्ह केलं आहे की हिप्नोथेरपी फक्त 6 सेशन्स मध्ये तुम्हाला 93 to 98 पण रिझल्ट देऊ शकते. एवढं चांगलं टूल असताना का बरं आपण याचा वापर करत नाही, याचा तुम्ही थोडासा विचार करा. यात कोणतीही औषधं नाहीत, कोणतीही गोळ्या नाहीत, कोणतंही असं काही शारीरिक दृष्ट्या तुम्हाला इजा पोहोचवतील अशी कोणतीही पद्धत नाही. जस्ट तुम्हाला आपण जे रिलॅक्सेशन थेरपी घेतो त्याच्या पुढली स्टेप थोडीशी आहे. आणि हे जाणीवपूर्वक तुम्ही जर करून घेतलात किंवा याबद्दल तुम्ही जर सेल्फ हिप्नोसिस शिकलात, तर तो कोर्स जर केला तर त्यात 15 थेरपी ऑलरेडी तुम्हाला मिळतात. का नाही बरं तुमचे बिलीफ सिस्टम चेंज होणार, का नाही तुमचे निगेटिव्ह विचार चेंज होणार? तर होतात, हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने थोडासा विचार करा. आता बरेच लोक पर्सनली वगैरे मेसेज करतात आणि विचारतात की सर सेल्फ हिप्नोसिसची फी किती आहे, तुम्हाला कसं शिकता येईल? तर 15 दिवसांचा हा कोर्स आहे. सलग 15 दिवस न घेता मी आठवड्यातून 3 दिवस असे 5 आठवडे ते घेतो. काही लोकांनी केलेलं आहे, त्यांना माहित आहे. असं का करतो? कारण तुम्हाला 15 दिवसात शिकवून मोकळं नाही करायचं मला. 15 दिवस जर आपण 5 आठवडे जर केलो तर 5 आठवडे तुम्ही माझ्या संपर्कात राहता. तुमच्या काही शंका असतील, ते वापरताना काही अडचणी आल्या, समस्या आल्या, तर त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो आणि तुमचं 1 महिना माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये प्रॅक्टिस होतं याच्यासाठी. दुसरी गोष्ट, पण यामध्ये तुम्हाला 15 समूह उपचार आम्ही देतो. रोज संध्याकाळी हा क्लास असतो आणि हा तुम्हाला टीचिंग झाल्यानंतर अर्धा तासाची एक थेरपी आपण देतो. अर्धा तास, कधी कधी ते पाऊण तास असतं. या थेरपीमध्ये आपण समूह उपचार किंवा हिप्नोथेरपीज देत असतो. त्यामुळे मगाशी मी सांगितले की 6 थेरपीज मध्ये 93% रिझल्ट येत असतील, तर 15 सेशन्स मध्ये किती येतील याचा विचार तुम्ही करा. जास्तीत जास्त प्रात्यक्षिक याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स जास्त आपण घेतो. काही मजेशीर आहेत आणि काही या हिप्नोथेरपीवर आधारित आहेत. मग अगदी 5 मिनिटात सेल्फ हिप्नोसिस कसं करायचं आणि 20 मिनिटांमध्ये कसं करायचं आणि त्याच्यापेक्षाही जास्त वेळ कसं देऊन करायचं हे सगळं सांगतो. अनेक लोकांना वेळ नसतो, म्हणून सुरुवात आपण 35-40 मिनिटांच्या प्रयोगापासून करतो आणि ज्यावेळी कोर्स संपेल त्यावेळी अगदी 5 ते 7 मिनिटात स्वतःला कसं डीप ट्रान्समध्ये न्यायचं इथपर्यंत तुम्हाला तयार करतो. त्यामुळे तुम्ही ते करू शकता. आणि त्यातले तुमच्यातले काही इतकी लोक चांगले असतात, खूप प्रॅक्टिस करतात, चांगल्या प्रकारे करतात, पूर्ण विश्वासाने करतात, अगदी काही सेकंदात ते डीप ट्रान्समध्ये जाऊन त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करू शकतात. अशी काही उदाहरणं आहेत. जर ते विद्यार्थी आले तर त्याचे डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला ते दाखवू शकतो. याच्या नोट्स, काही चार्ट्स आणि काही ऑडिओ क्लिप्स आहेत ज्या रेकॉर्डिंग होतात आणि ज्या आधीही मी केलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला सॉफ्ट कॉपीज मध्ये मिळतात आणि कायमस्वरूपी मिळतात. आता तुम्हाला ऍपद्वारे मिळतील आणि काही गोष्टी ज्या तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत ते तुम्हाला ईमेलद्वारे किंवा इतर काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला ते मिळेल आणि तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि कायमस्वरूपी वापरू शकता. आणि याच्याशिवाय हा कोर्स ज्या दिवशी कंप्लीट होईल त्याच्यानंतर पुढील 3 महिने, महिन्यातून 2दा पुन्हा तुम्हाला 2-2 सेशन्स दिले जातील आणि चर्चा केली जाईल. म्हणजे झाले किती? 6 सेशन म्हणजे 6 उपचार परत सुरू होतील. म्हणजे किती झाले बघा, तुमच्यावर जवळजवळ 21 उपचार होतात किंवा 21 हिप्नोथेरपी होतात माझ्या ऑब्झर्वेशन. आणि मग त्याची फीस तुम्ही जर बघायला गेला तर खूप असते, लक्षात घ्या. आणि एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे. समूह उपचार जर 6 उपचारांची फीस तुम्ही बघायला गेलात तर ऑलमोस्ट 30,000 पर्यंत असते. किती? 30,000 पर्यंत 6 उपचारांची. मग आपण इथे 21 उपचार करणार आहोत तर किती प्राइस होईल याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. तर हा कोर्स, याची फी पुन्हा एकदा सांगतो की जनरली मी 10,500 रुपये घ्यायचो. का? तर याच्यामध्ये 15 सेशन्स पण देतो आणि प्लस ट्रेनिंगही देतो. पण गेल्या काही दिवसात, महिन्यात आम्ही ज्यावेळी हे ऑनलाईन शिकवायला सुरू केलं आणि लोक डिस्काउंट मागतात म्हणून त्यांच्यासाठी 6,766 एवढी प्राइस केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला 21 समूह उपचार, 2 पर्सनल काउन्सिलिंग, तुमचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती, त्याच्यानंतर 15 दिवसाचं ट्रेनिंग आणि सगळं साहित्य तुम्हाला मिळतं. आणि याच्याशिवाय जो 2-3 हजारचा कोर्स आहे, काल मी तुम्हाला त्याची कमी करून प्राइस सांगितली होती 999 रुपयाचा क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, तो तुम्हाला मिळेल. ज्या लोकांनी क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन ऑलरेडी केलेलं आहे त्यांच्यासाठी मग दुसरा इतर कोणता तरी कोर्स तुम्हाला फ्री मिळेल. एवढं सगळं तुम्हाला एवढ्या किमतीत मिळत आहे. हे तुम्ही शिकणं गरजेचं आहे. हे शिकलात तरच त्याचा चांगला फायदा होतो. अनेक लोकांना असं वाटेल की खरंच हे शिकण्याची गरज आहे का? खरंच गरज आहे.
आणि गेल्या 2 वर्षात हे लोकांना जाणीवपूर्वक कळालेलं आहे, की हे खरं शिकण्याची गरज आहे. जे शास्त्र तुम्हाला मेंटली फिट ठेवतं, फिजिकली चांगलं ठेवतं, सोशली चांगलं ठेवतं, रिलेशनशिप तुमच्या चांगल्या बनवतं आणि इकॉनॉमिकलीही तुम्हाला स्ट्रॉंग बनवतं, फ्रीडम देतं. तर असं एकच शास्त्र का नाही शिकायचं मला सांगा? आणि मग तुम्ही म्हणाल, की अरे बाहेर अशा अनेक टेक्निक्स आहेत, की ज्यात पण हे सांगितलं जातं. अहो हे त्यात यासाठी सांगितलं जातं कारण त्याचा बेसच मुळात सेल्फ हिप्नोसिस आहे. आणि ते कोण तुम्हाला शिकवत नाही. जस्ट कसं वापरायचं ते सांगतात आणि ते तुम्हाला कधीच फायद्याचं होणार नाही. मुळात तुमचे बिलीफ सिस्टम तसे का म्हटल्या? मुळात तुमच्या मनात अशा का गोष्टी बसल्या गेल्या आणि ज्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पॉझिटिव्हली विचार करता, ज्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करायच्या आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करता, पण तसं होतच नाही. म्हणजे 10 पैकी फक्त 3 गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात, त्या सहज होतील असं वाटलेलं असतं. मग उर्वरित 7 गोष्टी ज्या खूप इम्पोर्टंट आहेत, त्या मनासारखं का होत नाहीत? अशा अनेक प्रश्न तुमच्या मनात असतात. मी खूप पॉझिटिव्ह विचार करतो, मी खूप चांगले अफर्मेशन्स घेतो, मी खूप व्हिज्युअलायझेशन करतो, पण रिझल्ट लवकर का मिळत नाहीत? अशा अनेक गोष्टी तुमच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथं मिळतील. त्या दृष्टीने तुम्ही स्वतःच्या मनाला प्रोग्राम करू शकाल. म्हणून सेल्फ हिप्नोसिस प्रचंड फायद्याचं आहे आणि त्यासाठी तुम्ही जे शिकणं गरजेचं आहे. मुळात तुम्ही केलेले विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळतात का? इथून आपल्या कोर्सचा पाया आहे आणि इथून ते सुरुवात होतं. तुम्ही केलेले विचार खऱ्याच अर्थ खरे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळतात का? याचा जरा विचार करा. जर कळतात, तर मग रिझल्ट का नाही मिळत? आणि जर कळत नाही, मग अनेक गोष्टींमध्ये रिझल्ट का मिळतात? अशी संभ्रमावस्था तुमची होईल आता. पण त्यातून बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला हा कोर्स खूप चांगल्या प्रकारे मदत करेल. आता हिप्नोथेरपी काय घ्यायची हे थोडक्यात सांगतो. मगाशी तुम्हाला हे चित्र मी दाखवलं होतं. तुम्हाला 2 ऑप्शन दिले होते. तहान खूप लागलेली आहे. तुमच्या पुढे एक पेला आहे, ज्यात पाणी भरलेलं आहे गढूळ आणि दुसरं आहे, ज्यात पाणी भरलेलं आहे अस्वच्छ. तर तुम्ही यापैकी गढूळ पाण्याला ऑब्व्हियसली नाही म्हणाल आणि स्वच्छ पाणी प्याल. का? तर तुम्हाला माहित आहे, हे गढूळ पाणी जर पिलं तर याच्यापासून मला अपाय आहे आणि तुम्ही घरात ते ठेवणारही नाही. ते काढून टाकाल. त्याच्या जागी स्वच्छ पाणी ठेवाल. बरोबर की नाही? सांगेल. मग का बरं कित्येक वर्ष मनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी, कचरा भरून ठेवलेला आहे. जो तुमची कार्यक्षमता कमी करतो, जो तुमचे फिजिकल मेंटल एफर्ट कमी करतो, जो तुमचा दृष्टिकोन नकारात्मक करून ठेवतो, जो अनेक डिसऑर्डर्स तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये तयार करतो. मग ते सायकोसोमॅटिक असतात. अशा अनेक गोष्टी असताना भीती आहे, निराशा आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, राग आहे, चिडचिडपणाची भावना आहे, कित्येक गोष्टी आहेत. त्याच्यामुळेच मग बीपी वाढतो, त्याच्यामुळे शुगर वाढते, त्याच्यामुळेच पोटाच्या तक्रारी होतात, त्याच्यामुळे हृदयाशी संबंधित आजार तयार होतात. असे कित्येक आजार आहेत, की जे तुमच्या मनातून तयार होतात आणि तुमच्या शरीरावर भेटतात. आणि आपण स्वतःला त्या गढूळ पाण्याप्रमाणे एवढं गढूळ करून ठेवलेलं आहे आणि त्यातून बाहेर पडायला तयार नाही. एक साधं पाणी गढूळ आपण पिऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे की त्याचा अपाय आपल्या शरीरावर होतो. तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी तुमची मानसिकता, नकारात्मक मानसिकतेपासून नकारात्मक आजारांपर्यंत कित्येक गोष्टी तुमच्या मनामध्ये साठवून ठेवल्या आहेत. त्या काढण्यासाठी का प्रयत्न करत नाही? तर त्याच्यासाठी कधीतरी आयुष्यात एकदा तरी प्रयत्न करायला पाहिजे की नाही? तर त्यासाठी म्हणून तुम्ही हे करा, की सेल्फ हिप्नोसिस जर तुम्ही शिकलात आणि त्याचा प्रॉपर जर वापर केला, तर आता तुम्हाला जर विचारलं की तुम्ही विचार करता का? तुमचं एक उत्तर असतं, की माझ्या मनात खूप विचार येतात. निगेटिव्ह खूप विचार येतात. कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तर येत राहतात. पण ज्यावेळी तुम्ही सेल्फ हिप्नोसिस शिकाल, त्यावेळी हे विचार येणार नाहीत. तर तुम्ही जे विचार करू इच्छिता, तेच विचार तुमच्या मनात येतील. म्हणजे मन किती शांत राहील, किती कूल राहील, काम राहील याचा विचार करा. आणि म्हणून सेल्फ हिप्नोसिस शिकायला पाहिजे. एवढं मला सांगायचं होतं. तिथं पण सांगतोय. थांबवतो. खूप खूप धन्यवाद.